तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आजच्या मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण त्याला आपण सुरुवात करूया. मागच्या रविवारी आपण भगवान बुद्धाच्या आहार्ताची निर्भयता, म्हणजे भगवान बुद्ध निर्भय आहे, त्यांना कशाची भीती वाटत नाही किंवा ते त्या पलीकडे गेलेले आहेत, यावरती आपण मागच्या रविवारी विवेचन बघितलं. आजचा विषय आहे भगवान बुद्धाची सर्वज्ञता. सर्वज्ञता म्हणजे काय, तर आपण भगवान बुद्धाला सर्व गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालं, त्यालाच आपण सम्यक संबोधी म्हणतो. की भगवान बुद्धाला असा कुठलाही विषय वर्ज नाही की तो भगवान बुद्धाच्या ज्ञानाच्या पलीकडे आहे, असं होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध जगातला एकमेव असा माणूस आहे की तो सर्वज्ञ आहे, त्याला सर्व माहिती आहे, सर्व गोष्टीचं ज्ञान आहे. आजचा त्याच्यावरचा प्रश्न आहे, राजा मिलिंदाने विचारलेला. आपण सर्वज्ञाची व्याख्या करत असताना जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला आपला वडील सर्व गोष्टींनी परिपूर्ण वाटतात, कारण आपल्या बापापेक्षा कुणाचाही बाप हुशार नाही असं आपल्याला 7-8 वर्षापर्यंत असेपर्यंत वाटत असतं. कारण आपली संकल्पना असते की माझे वडील सर्वज्ञ आहेत किंवा सर्व शक्तिमान आहेत. जसे जसे आपण मोठे होतो तसा तसा फोलपणा आपल्याला उघडकीस येतो. आणि जेव्हा तुम्ही चांगले समजदार होता, म्हणजे अति समजदार झाले, तर मग त्यावेळेस मात्र मुलाला कळायला लागतं की सगळ्यातला अज्ञानी माझा बाप आहे. कारण हे कारण मुलाला कळायला लागतं, तो सर्वज्ञ होतो. त्याच्यानंतर परत त्याला आपला बाप परत सर्वज्ञ कधी वाटतो की जेव्हा तो बाप होतो. आणि म्हणून प्रत्येक धर्मामध्ये बाप ही संकल्पना सर्वज्ञपणाची लक्षण आहे. म्हणून येशू ख्रिस्तही स्वतःला देव म्हणत नाही, तर तो देवाचा पुत्र आहे, म्हणजे बाप मानतो. हिंदू धर्मामध्येही विठ्ठलाला बाप म्हटलं. आपणही बाबासाहेबाला बाप ही संकल्पना देऊ केली. म्हणजे सर्वज्ञ असण्याची संकल्पना आपली काय आहे, तर ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो आमच्या बाबतीत तरी सर्वज्ञ आहे. आणि म्हणून बाबासाहेबाला आपण सर्वज्ञ का म्हणतो, तर आम्हाला बाबासाहेबांनी जन्म देऊन त्या सर्वज्ञतेच्या ओटीत टाकलं, की ज्याला सर्व जगाचं नाही, सर्व विश्वाचं नाही, सर्व ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. अशा भगवान बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं. परंतु त्या सर्वज्ञतेवरती राजा मिलिंदांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आणि काय प्रश्न उपस्थित केलेला आहे तर तो आपण आज बघूया. भंते नागसेन, तुम्ही लोक सांगत असता की बुद्ध सर्वज्ञ होते, तथापि असे ऐकण्यात येते की सारीपुत्र आणि महामोगलायन यांना त्यांच्या समर्थकासह संघातून काढून टाकल्यावर चातुमाचे शाक्य आणि ब्रह्म सहपती हे भगवंताकडे आले आणि त्यांनी बीज व वासरू याची उपमा देऊन भगवंताची समजूत घातली आणि त्यांना क्षमा करवली. भंते नागसेन, भगवंतांना या उपमा माहीत नव्हत्या काय, की जेणेकरून त्या ऐकून तथागतावर त्याचा परिणाम झाला आणि त्यांनी त्यांना क्षमा केली. भंते नागसेन, जर या उपमा भगवंतांना माहीत नसतील तर त्यांचे सर्वज्ञत्व वादातीत पडते. आणि जर ह्या उपमा माहीत होत्या तर उगीच कठोरतापूर्वक त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने संघातून काढून दिले असे म्हणावयास सबळ पुरावा मिळतो. याप्रमाणे त्यांच्या करुणेवर आक्षेप घेता येतो. हा सुद्धा आक्षेप आपल्या पुढे ठेवण्यात येत आहे. भंते नागसेन, भगवंतांना या उपमा माहीत नसतील तर त्यांचे सर्वज्ञत्व वादातीत पडते. आणि जर ह्या उपमा माहीत होत्या तर उगीच कठोरतापूर्वक त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने संघातून काढून दिले असे म्हणावयास सबळ पुरावा मिळतो. या प्रमाणे त्यांच्या करुणेवर आक्षेप घेता येतो. हा सुद्धा आक्षेप आपल्या पुढे ठेवण्यात येत आहे.
जर लक्षात आलं असेल, भगवान बुद्धाचे उजवे आणि डावे हात समजले जाणारे सारीपुत्त आणि महामोगलाय. भगवान बुद्ध स्वतः सांगतात की सारीपुत्त हा माझ्या धम्माचा सेनापती आहे. सारीपुत्त आणि महामोगलाय. सारीपुत्त जेव्हा अश्वजित भंतेजीला बघतात, जे पहिले पंचवर्गीय भिक्खू आहेत की नाही, त्यातल्या अश्वजित भंतेजीला चारिका करताना बघतात आणि प्रभावित होतात. आणि प्रभावित झाल्यानंतर ते अश्वजिताजवळ जातात आणि त्यांना विचारतात की तुम्ही एवढे, आता तुम्ही विचार करा की चारिका करताना काय गुण बघितला असेल सारीपुत्तांनी अश्वजितामध्ये. अशी चारिका करताना आताचे भिक्षू जातात, काही वेगळं दिसतं का तुम्हाला त्याच्यात? मग सारीपुत्ताला काय वेगळं दिसलं असेल अश्वजितामध्ये? कारण इथेच गोष्ट आहे की बघणाऱ्याचे चक्षु आणि वर्तणुकाचं आचरण ह्या दोन्हीचा संगम झाल्याशिवाय महापुरुष ओळखता येत नाही. कारण आपल्या जवळचे चक्षु नाही म्हणून तुमच्यामध्ये असणारा एखादा अरंत भिक्षू आपल्याला ओळखता येत नाही. कारण ओळखण्याचे चक्षु माणसाजवळ असावे लागतात. कारण सर्वज्ञता ओळखण्याची पात्रताही आपल्यामध्ये नाही. कारण ती पात्रता येण्याकरता, आणि म्हणून भगवान बुद्ध वयाच्या 35व्या वर्षापासून तर वयाच्या 80व्या वर्ष 45 वर्ष चालतायत. अविरत चाललेत भगवान बुद्ध. वर्षावासाचा कालावधी जर सोडला तर भगवान बुद्ध अविरत चारिका करत धम्मदेशना दिलेली आहे. कारण भगवान बुद्ध सर्वज्ञ असताना असं सांगितलं जातं त्रिपिटकामध्ये की लाखोच्या समुदायामध्ये परचित्तगामी बुद्ध त्या लाखोच्या समुदायातल्या एका माणसाला ओळखत होते की त्याच्या चित्त आता वरती आलंय आणि नेमकं त्याच्यावरतीच प्रवचन द्यायचे. ही सर्वज्ञतेची व्याख्या राजा मिलिंद, महामोगलायन आणि सारीपुत्ताला संघातून काढून दिल्या जातं आणि तो प्रश्न हे करतात. बघा, परत मी काही गोष्टी लक्षात आणून देतो. मी कुठेही गेलो, 1-2 जणांचे मला फोन आले आणि ते मला बोलले की भंतीजी तुम्ही खूप कठोर बोलता हो, कधीतरी थोडस हे बघितलं पाहिजे. मलाही वाटलं मी कठोर बोलतो की काय. 2-3 जणांचे फोन आले आणि भगवान बुद्धांनी सांगितलं कठोर बोललं नाही पाहिजे, हा वाणीचा दोष आहे. आणि मग मी त्रिपिटकामध्ये बघितलं तर भंते मोगलायन एवढे कठोर बोलायचे आणि अरंत होते. मी म्हटलं असं कसं होईल? मग जर महामोगलायन कठोर बोलत होते तर मी तर खूप सोपं सोपं सांगतो ना, किंवा तुम्ही आचरण करत नाहीत, विहारात येत नाही, एवढं काही कठोर नसतं. तर मागच्या रविवारची गोष्ट सांगतो, कारण कठोरातली काय गोष्ट असते. मी एक साक्ष्यगंधा विधीला गेलो. साक्ष्यगंधा विधीला गेलो मी त्याच्यानंतर मग आपल्या तिथं प्रवचनात मला वाटलं अर्ध्या 1 तासात कार्यक्रम उरकेल, पण मला नेऊन बसवलं आणि मग मात्र तिथं पाय धुण्याचे कार्यक्रम सुरू झाले. कारण मी जुना आहे, तुमच्यापेक्षा थोडासा वयाने असल्यामुळे मला माहिती आहे पाय धुणं हा काय प्रकार आहे. कारण आपल्या समाजामध्ये लग्न ठरायच्या अगोदरच पाय धुवायची ही जबान केली जायची. तिथे मी बोललो, कारण मी कुठेही सोडत नाही. माझ्या लक्षात आली कुठं की मी तिथेच बोलून मोकळा होतो, म्हणून कधी कधी लोकांना मी कठोर बोलतो असं वाटणं साहजिक आहे. तिथेही मी बोललो, पण बोलून आला, कार्यक्रम झाला, साक्ष्यगंध होती आणि मी माझ्या कुटीमध्ये आल्यानंतर मग मी विचार करत बसलो की मलाही आठवतंय मी लहान असताना पाय धुण्याचे प्रोग्राम होते. ही प्रथा खरोखर आपल्यात चालत आली होती का? कारण प्रथा जपल्या पाहिजे. एका बाजूला आपण काय म्हणतो की चांगल्या प्रथा जपल्या पाहिजे, बौद्धाचं कल्चर निर्माण केलं पाहिजे, आणि मग पाय धुणे बौद्धाचं कल्चर होतं का? आणि मग थोडस स्ट्रिक्ट झालं की भंतीजीचे पाय धुतल्या जातात, आहे की नाही? याला तर लागून नाही तो काही प्रकार. आणि मग मात्र मी वाचायला सुरुवात केली आणि एका ठिकाणी मला त्याचा संदर्भ सापडला की बौद्धाच्या काळामध्ये, आताही तुम्ही बघा काही प्रथा आपल्याला जोडून पण आपल्याला माहिती नाहीत. त्या हल्ली काय होतंय की आता भिक्षूला हळदीच्या दिवशी बोलवतात, विकृत केली प्रथा. पहिलेही बोलवायचे,
हळद नावाचा प्रकार नसायचा, परंतु त्यावेळेस काय म्हणता येईल त्याला, शब्द आता वापरता येईल की अंगावरच्या शरीरावरचा जसा मळ काढला जातो तसा मनाचाही मळ काढला जायचा. आणि म्हणून त्याला त्या त्रिपिटकामध्ये मल याचा तो शब्द आता मला आठवत नाही, पण तो काढण्याचा एक विधी असायचा लग्नामध्ये. आणि मग त्याचं विकृत होता होता ते हळदीवरती आलं. आणि भिक्षूला बोलावलं जायचं. तर का बोलावलं जायचं, तर हळद ही लग्नाच्या, कारण त्यावेळेसचे बौद्धाचे लग्न 7-7 दिवस चालते. विशाखाच्या लग्नाचा प्रसंग आहे, जर त्रिपिटकामध्ये तुम्ही गेलात तर विशाखाच्या लग्नाचा तो प्रसंग 7 दिवस लग्न चालायचे. आणि मग हळदीच्या दिवशी भिक्षूला का बोलावलं जायचं, तर त्याचा संदर्भ लागतो तो की चरत भिक्खवे चारिकम. भिक्षू हा प्रत्येक गावामध्ये, आणि तिथे अपेक्षा असायची नवऱ्याकडचेही बोलवायचे आणि वधूकडचेही बोलवायचे, कारण दोघाकडेही भिक्षू जेवायला जायचा. त्यावेळेस भिक्षू विचारपूस करायचा ना, कुठं दिलं मुलीला. आताही जर तुम्ही बोला, अपेक्षा ती त्यावेळेसची, कारण मग ते सांगायचे की अमुक अमुक गावात जायचे. आणि हे कधी ना कधी भिक्षू त्या गावातून चारिका करून आलेला असायचा, आणि तिथल्या गावाची प्रथा, गावाचं वागणं हे भिक्षूला माहिती असायचं. आणि ते गाव जर वाईट असेल तर त्या दिवशी भिक्षू तिथे सावध करायचे. ही प्रथा कशा करता होती, की भिक्षूला पूर्ण माहिती आहे, कारण त्यांनी पूर्ण गावाच्या चारिका केलेल्या आहेत. मग तसं मी बघितलं, पाय धुण्याची काही पद्धत होती का, तर एका ठिकाणी सापडलं, हो होती. पाय धुणं ही पद्धत बुद्धाच्या काळामध्येही होती, पण कोणाची होती, तर त्यावेळेसचे वाहनं काय होती, बैलगाडी आणि रथ. आणि कुठलाही भिक्षू बैलगाडीतही बसत नव्हता आणि रथातही बसत नव्हता. आजपर्यंतची तीच प्रथा चालू झालेली आहे की लग्नाला वाराती कोण जातं, तर मुलाकडचेच जातात की नाही. वधूच्या घरी मुलाकडचेच वाराती जातात, आणि त्यावेळेस असणाऱ्या वाहनामध्ये भिक्षू बसायचा नाही, पण लग्न लावण्याकरता मात्र भिक्षूची जरुरी असायची. आणि भिक्षू गाडीत बसत नाही, मग त्या इच्छेस्थळी भिक्षू पायी जायचं. मग आता एकट्या भिक्षूला पायी जाऊ देत होते का, मग त्या भिक्षू बरोबर त्या मुलाचा वडील त्यांच्या बरोबर पायी चालायचे. आणि मग ते भिक्षू त्या इच्छेस्थळी गेले तर त्या तिथल्या मुलीच्या आई वडिलांनी त्या भिक्षूचे पाय धुवायचे. पण त्या भिक्षू बरोबर चालत आलेला मुलाचा बाप त्याच्याही पायावर पाणी टाकायचे. ती पाय धुण्याची पद्धत तिथून आली. तिला आम्ही एवढं विकृत करून टाकलं की आम्ही आमच्या नवरदेवाकडच्या सगळ्याचेच पाय धुवायला सुरुवात केली. प्रथा कुठल्या जपायच्या आणि कुठल्या नाही जपायच्या हे आपल्याला कळलं पाहिजे, कारण ती कालबाह्य झाली. आता तुम्ही गाडीत नाही येतात, रोडही एवढे सुटसुटीत आहेत की तिथे तुमच्या पायाला फुफुटा लागायची गरज नाही. त्यावेळेस रोड खराब असायचे, भिक्षूचे पाय भरायचे, आणि ते एक दाक्षिणात्य म्हणून भक्ष बरोबर आलेला नवऱ्या मुलाचा बाप त्याचे पाय धुतल्या जायचे. ती प्रथा होती. आज आम्ही ती प्रथा विकृत करून सगळ्याचेच पाय धुण्याची पद्धत केली. एखाद्याचे पाय नाही धुतले की तो जिंदगीभर त्याच्याशी बोलत नाही. माझेच नाही धुतले, माझ्यात काय कमी होती का, माझी खानदान काय कमी होती, म्हणजे इथपर्यंत तो चालत जातो. त्या बिचाऱ्या नवरीकडची मंडळी पहिलीच भांबावलेली असते, आणि तो एखादा विसरला की तो जिंदगीभर रुसलेला असतो. म्हणून मी मागच्या प्रवचनात सांगितले की आपलं कल्चर आपल्याला निर्माण केले पाहिजे, पण ते विकृत नसावे. आणि जर अशा काही प्रथा विकृत झाल्या असतील तर त्या सोडून दिलेल्या अतिउत्तम. चला प्रश्नाकडे वळू, कारण इथे प्रश्न काय विचारला होता की भगवान बुद्ध जर सर्वज्ञ होते आणि त्यांनी महामोगलान आणि सारीपुत्तांना संघातून काढून दिलं, त्या एका नगरातली लोक भगवंताकडे येतात. भगवंताला आता बघा विचार करा की एखाद्या मुलाला समजा बापाने घरातून काढून दिलं, तर त्या बापाला समजावायला आजूबाजूचे लोक येतात, जाऊ द्या पोरग लहान आहे, झाली चूक त्याच्या हातून, सुधरेल तो, लहान आहे, समजावतात की नाही. असंच भगवंताने महामोगलांनी काढून दिलं तर त्या साक्यातले काही लोक आले भगवंताजवळ आणि भगवंताला विनंती केली, समजावून सांगितलं. आणि तिथे ते उदाहरण देतात गाय आणि वासराचं.
कारण वासरू लहान असतं, ते आईचा दूध पिता पिता, बघ तुम्ही गाय वासरू दूध पिताना कधी बघितलंय का? ते आईला हुंड्या मारतो, असं जोरात टकरा मारत. जर पाना नाही सुटला लवकर तर ते आईच्या काशाला टकरा मारत. आणि ती उपमा देतात ती लोक, आणि ही भगवंतानीच दिलेली उपमा होती. ते सांगतात की गायीचं वासरू गायीला आपल्या माथ्याने धडका मारतं म्हणून गाय त्याला काय रागावते का? गाय त्याला काढून देते का? तशाच प्रकारचं महामोगलायन आणि हे तुमची मुलं आहेत, तुम्ही गायीसारखे आहात. आणि त्यांनी केलेली चूक घडली असेल त्यांच्या हातून, पण ते उदाहरण दिल्यानंतर भगवान बुद्ध छान म्हणतात आणि मोगलायन आणि सारीपुत्राला परत बोलवून घेऊन येतात. इथेच राजा मिलिंदाने विचारलं की साधं उदाहरण भगवंताला माहित नव्हतं का? काही काही सभेमध्ये, काही काही धम्म प्रवचनामध्ये भगवंतानीच दिलेलं उदाहरण आहे. तेच लोकांनी भगवंताला सांगितलं, आणि मग भगवंत सर्वज्ञ कसे? जर भगवंत सर्वज्ञ होते तर त्या लोकांच्या अगोदर यांना ते उदाहरण माहिती होतं, कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि जर सर्वज्ञ नाही म्हणावे तर मग तुम्ही सांगता ते कुठलं तरी एक खोटं असलं पाहिजे. आणि म्हणून भंते नागसेन त्यांना उत्तर देतात की महाराज, हे दोन्ही वचनं बुद्धाची आहेत. गायी आणि वासराचं उदाहरण हे भगवंतानीच दिलेलं आहे. आणि तरी दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर भगवंत खुश झाले, छान म्हणाले आणि माफ केलं. कारण का? तर इथे ते उदाहरण देताना वेगवेगळ्या प्रकारचे भंते नागसेन उदाहरणं देतात. ते सांगतात, महाराज, बुद्ध सर्वज्ञ होते तरी पण त्या उपमाने त्याचे समाधान झाले आणि त्यांनी सारीपुत्र व महामोगलायन यांना क्षमा केली. महाराज, भगवान तथागत धर्माचे गुरु आहे. त्या दोन्ही उपमा त्यांनी पूर्वी सांगितल्या होत्या. महाराज, पतीकडून मिळालेल्या वस्तूचा उपयोग करूनच पत्नी त्याला प्रसन्न करून घेते व त्याला मानवते. त्यामुळे तो तिची कोणतीही गोष्ट मान्य करतो. महाराज, याप्रमाणे चातुमा नगरीचे शाक्य आणि ब्रह्म सहपती यांनी भगवंताची पूर्वी सांगितलेल्या उपमाचा उपयोग करून त्यांना प्रसन्न केले. आपला आग्रह मान्य करावयास लावला. भगवान तथागताने देखील फार छान असे म्हणून आपली स्वीकृती दर्शवली. इथे भंते नागसेन पती पत्नीचं उदाहरण देतात. आताही लागू पडतं आपल्याला. पती पत्नीमध्ये जर समजा कुरबुर झाली, झगडा झाला, मग पती पहिला अस्त्र काय वापरते? पतीला खुश करण्याकरता काही ना काहीतरी करते ना, की त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ घरी बनवून ठेवते, त्याची वाट बघते. आल्यानंतर त्याच्या आवडीचा पदार्थ असेल तर त्याचाही राग मावळून जातो पतीने. आता तिने त्याच्या आवडीचा पदार्थ बनवला, हा त्याच्या कमाईतला आहे ना, त्यानेच कमाई केलेली, पैसे ठेवलेले, त्याच्याच पैशामधून सामान आणलेलं, बनवलं. आणि म्हणून पती कधी विचार करतो का की माझ्याच पैशाने आणलं, काय मोठी गोष्ट केली हिने? पण तो खुश होतो की मी रागावला असताना माझ्या पत्नीने माझ्याकरता. आता आपणही जर आत्ताच्या घडीला उदाहरण द्यायचं झालं तर काय देता येईल? लाडक्या बहिणी आहेत की नाही, 1500 रुपये लाडक्या भावानं दिले. कोणाचे होते ते? तुमचेच होते ना. सकाळी उठल्यापासून तुम्ही ज्या ज्या गोष्टी खरेदी करता त्या प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लागतो. तो तुमच्याकडून सरकार वसूल करतं. त्या वसूल झालेल्या पैशामधून तुम्हाला 1500 रुपये दिले, तुमचेच होते ते. पण बाया एवढ्या खुश झाल्या की आमच्या विरोधातला भाऊ त्यांनी मुख्यमंत्री बनवून टाकला. असंच आहे ना ते. भगवान बुद्धही तसंच सांगतात. तुम्ही पोतराच बघितलाय का कधी? तो गावात मागायला जातो बघा, प्रत्येक दारोदार मागायला जातो. बाई सुपात दाणे घेऊन येते त्याला, तो झोळीत टाकून एवढा हुशार आहे त्याचे 5 दाणे परत त्याच्या सुपात टाकून ती बाई खुश होते. कारण त्या देवीने विशेष दाणे निलच परत केले ती खुश झाली. भगवंत म्हणतात तसंच आहे. मला नागसेन सांगतात की हे भगवंतानीच दिलेलं उदाहरण आहे. माणसाचा तो स्वभाव आहे. आणि भगवंताला सर्वज्ञ असतानाही त्या पुढच्या लोकांना वाईट वाटू नये, कारण त्यांनाही माहित होतं महामोगलायन. आणि म्हणून कधी कधी मी सुरुवातीला म्हटलं की मला लोक काही काही फोन करून म्हणतात कठोर आहे. मी वाचलं, महामोगलायन कठोर बोलायचे. आणि तेव्हा मला एक वाक्य सापडलं की भंतेजींनी कठोर बोलावं पण कटू नसावं.
त्या शब्दाचा अर्थ सापडला की महामोगलायन कठोर बोलायचे. तुम्ही कठोर बोलता पण त्याच्यामध्ये कटुता नसावी. कटुता आणि कठोर याच्यामध्ये बराचसा फरक आहे. कटुता ही तुमच्या कशावरती, देशावरती आधारित आहे. कठोर हे सुधारण्याकरता असतं. आणि म्हणून भिक्षू असेल, भगवंतही कठोर बोलायचे. भगवंतांनी बऱ्याच गोष्टी, कारण महामोगलायन आणि सारीपुत्राला संघाच्या बाहेर काढून देणं ही कठोरता होती ना, पण ती कटुता नव्हती. आणि म्हणून इथे भंते नागसेनानी राजा मिलिंदांनी सांगितलं की जशी पत्नी. आता त्यावेळेचे उदाहरणं भंते नागसेनानी त्यावेळेच्या जशी परिस्थिती असेल त्यावेळेस दिलेले, परंतु आता आपण आपल्या परिप्रेक्षमध्ये ती उदाहरणं शोधली पाहिजे. कारण भिक्षू, आता तुमच्या पुढे बुद्ध आहेत का? नाही. मग तुमच्या पुढे आपण म्हणतो नाही, मन म्हणतो ना, दगडापेक्षा वीट मऊ असते. नसतील आता तर आराम तर नाही सापडणार, मग आहे तो भिक्षू चालवून घ्या ना. काही बिघडतंय का? नाही बिघडत. त्याच्यात पण आम्ही काल मी मला एका जणांनी पर्टिक्युलरली व्हिडिओ पाठवला. आता बरेचसे लोक व्हिडिओ पाठवतात, त्याच्यामध्ये त्याचं नाव नाही माहिती. एक मुलगा आहे आणि तो व्हिडिओ बनवतो, आणि व्हिडिओ बनवताना तो भंतीजीवरती खूप टीका करतो. टीका कराव्यात, काही हरकत नाही, टीका कराव्यात, कारण जर त्या चांगल्या असतील तर. आणि त्याच्यात तो म्हणतो की भंतेजीने चारिकेशिवाय कुठलंही भोजन घेऊ नये, आणि गप हाकून टाकतो की बुद्धांनी सांगितलं. आम्ही अर्ध्या माहितीवरती आधारित असतो. भगवंतांनी चारिका करायला सांगितले, पण भगवंतांनी स्वतःही निमंत्रण स्वीकारलेत ना. राजाचे बिंबिसार राजाचं निमंत्रण स्वीकारलं, आम्रपालीचं स्वीकारलं, शाक्यांचं स्वीकारलं, मग अपवाद ठेवला होता ना. आणि मग आम्ही म्हणणारे अति तर्कवादी लोक भिक्षुनी परत एका बुद्धिवंताचं सांगतो, आता मी नाव नाही घेत, मी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि मला एवढं कसं तरी झालं की तो बुद्धिवादी एका भाषणामध्ये सांगतो आणि एकदम तिरस्करणीय भाषेतून, माझ्या लग्नाला भंतीजी आले आणि त्या भंतीजीने मला सांगितलं, माझ्या बायकोला प्रतिज्ञा घ्यायला लावली की मी माझ्या पतीच्या धनाचं संरक्षण करील अशी प्रतिज्ञा करते, आणि मी भंतीजीला थांबवतो. खूप मोठा माणूस आहे, मी भंतीजीला थांबवतो आणि म्हटलं, अरे भंतेजी, आमच्याकडे धनच नाही तर संरक्षण कशाचं करेन. माझ्या डोक्यात तिळं कुठली. एवढा मोठा माणूस, मराठी वाङ्मय मंडळाचा अध्यक्ष, त्या माणसाने भिक्षूला थांबवलं आणि सांगितलं आमच्याकडे धनच नाही. अरे भल्या माणसा, विद्वाना, भगवान बुद्धांनी धनाची व्याख्या खूप वेगळी केलेली आहे. ती प्रतिज्ञा देताना त्या भंतीजीचा अर्थ तुझ्या भौतिक धनाशी नाहीच आहे. भगवान बुद्ध लज्जेला धन म्हणतात, श्रद्धेला धन म्हणतात, आणि त्या बाईला ती प्रतिज्ञा देतात भिक्षू की तुझ्या पतीची लज्जा रक्षणाचं, श्रद्धा रक्षणाचं काम मी करीन. भौतिक दुःख आणि भौतिक सुख हे येतील आणि जातील. त्या एवढ्या मोठ्या माणसाला त्याच्या पुढे तो गेला. मी जन्माला आलेला बुद्ध नाही. म्हटलं चांगली गोष्ट आहे जन्माला, कारण आता आपण जी व्याख्या करतो, आपण बायबर्थ बौद्ध आहोत ना. म्हटलं चांगली गोष्ट आहे. त्याच्या पुढे तो जातो आणि म्हणतो मी वयाच्या 45व्या वर्षी दीक्षा घेतली, पण ती भिक्षुकून नाही घेतली. बाबासाहेब वेडे होते का? बाबासाहेबांनी शोधून आणले ना चंद्रमुनी. नुसते चंद्रमुनीच नाही आणले, बाबासाहेबांनी 8 भिक्षू होते त्या स्टेजवरती. आणि हा म्हणतो मी भिक्षूच्या हाताने नाही घेतले. आणि तो उदाहरण देतो, तुमच्या माहिती करता सांगतो की रूपा कुलकर्णी नावाच्या एका ब्राह्मण विदुषीने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तो म्हणतो मी तिच्याकडून दीक्षा घेतली. म्हटलं अलाउड आहे का तुला दीक्षा? बाबासाहेबांनी सांगितलं दरेकाला दीक्षा द्या, हे बाबासाहेबांनी सांगितलं. पण ते कुलकर्णी म्हणते मला सांगते की नाही भिक्षूला बोलवलं. त्याला माहिती आहे भिक्षूला बोलवलंच पाहिजे, आणि ते भिक्षूला बोलवतात म्हणतात. आणि मी त्या भिक्षूला म्हटलं 1.5 मिनिटात तो काम.
आता त्या बुद्धिवाला त्याला काय म्हणणार आहोत आपण? बुद्धिमंत म्हणणार आहोत? 1.5 मिनिटात दीक्षा घेणार आहेस तू बुद्धाची, तुला बुद्ध धम्म कळाला? एवढा मोठा बुद्धिवान माणूस, आणि प्रवचन आहे, तुम्ही जर गेलात युट्यूबवर, त्या प्रवचन आहे त्या माणसाचं. तो म्हणतो मी भिक्षूला सांगितलं 1.5 मिनिटात उरक. बुद्धिवंताला परत मी या स्टेजवरनं सांगेल की नक्की टीका करा, नक्की सांगा. बाबासाहेबांनी प्रश्न रेस केले पण त्याची उत्तरही दिली. आत्ताचा बुद्धिवंत फक्त प्रश्न निर्माण करतो, उत्तर द्यायला बांधील नाही. की ज्याने मी माझ्या पतीच्या धनाचं रक्षण करेल असा भिक्षू जेव्हा प्रतिज्ञा देतो, ती जर बुद्धिवंताला पटत नसेल तर कुठली प्रतिज्ञा द्यावी सांग की. कारण बौद्धातलं लग्न हे ऍग्रीमेंट आहे, 7 जन्माचा पती नाहीये, ते नाकारलेली गोष्ट आहे. आणि त्या विधीमध्ये मग काय द्यायला पाहिजे? नुसती टीका करून बाजूला व्हायचं? सर्वज्ञता असेल तर तुम्हाला ते देता आलं पाहिजे. मी मागच्या प्रवचनात त्याच्यावरही एका जणाचा फोन आला होता की भंतीजी तुम्ही म्हटले की खंडोबाच्या देवळातून तुम्ही एखाद्याला मग परत दुसरा खंडोबा द्यायचा आहे का? कुठे आमची बुद्धी आहे? मी मागच्या प्रवचनात सांगितलं होतं की तुमचा माणूस कुठे अडकून ठेवलेला आहे? खंडोबात आहे, साईबाबात आहे, आणि तुम्ही त्याला तसंच परत आणणार आहात का? तसा येणार नाही तो. त्यांनी खोट्यामध्ये अडकवलंय, तुम्हाला सत्यामध्ये उभे करून त्या साईबाबापेक्षा वरचढ काहीतरी द्यावा लागेल. आम्ही अर्थ त्याचा घेतला की भंतेजी सांगतात इकडचा साईबाबा सोडा हा साईबाबा सांगा. असं नाही रे बाबा ते. कारण त्या साईबाबामध्ये अडकलेला माणूस त्याच्यापेक्षा सत्य तुम्हाला काहीतरी देता जर नाही आलं तर तो परत येणार नाही. का येत नाहीत अजूनही? बौद्ध धर्म का वाढत नाही? कारण तुम्ही देण्याच्या पात्रतेचे अजून झालेच नाही, तुम्हाला देता येत नाही. देता आलं पाहिजे तर बुद्ध धर्मामध्ये तो येईल. म्हणून मी सांगितलं ना की मंदिर ही कुठल्याही हिंदूच्या धर्मग्रंथात नाही. कुठले चॅलेंज आहे माझं, त्यांनी कुठलाही धर्मग्रंथ काढावा आणि ह्या धर्मग्रंथामध्ये मंदिराची संकल्पना हे दाखवावी. का निर्माण झाले? कारण तुमचे पूर्वाश्रमीचे बौद्ध स्तूपामध्ये जात होते आणि त्या स्तूपातून बाहेर काढण्याकरता तुम्हाला त्यांनी मंदिर नावाची संकल्पना दिली आणि म्हणून तुम्ही स्तूप सोडले आणि मंदिरात गेले. आता त्या मंदिरातून तुम्हाला आणायचं असेल तर तुमच्याकडे विहार आहे, पण त्या विहारामध्ये तुम्हाला त्यांच्या देवाच्या ऐवजी त्या टाईपचा बुद्ध सांगावा लागेल. त्या टाईपचा बुद्ध आम्ही सांगत नाही आणि आमचे बुद्धिवंत मात्र टीकाच करत राहतात. त्यांना त्याच्या जागेवर काय द्यायचं? कारण कुठलीही रिप्लेसमेंट दिल्याशिवाय माणूस तयार होत नाही. आणि रिप्लेसमेंट देताना मग भिक्षूची जबाबदारी वाटते, शिकल्या सवरलेल्या बुद्धिवंताची जबाबदारी वाढते की आम्हाला तिथून तो माणूस परत आणवायचा, तर रिप्लेसमेंट झालं पाहिजे. कारण रिप्लेसमेंट झाल्याशिवाय तुम्हाला बुद्धाकडे लोक आणता येणार नाहीयेत. म्हणून कल्चर, रिच्युअल हे तयार करावं लागतील. कारण काय रिच्युअल आहे? जसं मी पाय धुण्याची पद्धतसाठी विकृत केली ती होती तुमच्यामध्ये. मी कधी कधी याच्यामध्ये सांगत असतो की आम्ही महाबोधी विहाराचा प्रश्न आहे. मागच्या प्रवचनामध्ये मी सांगितलं होतं की तिथे गया आणि बौद्ध गया असे 2 आहेत. श्रीकृष्णाचं एक मंदिर तिथे, ऍक्च्युअली ते बुद्धाचंच होतं, परंतु त्या कृष्णाच्या तिथे शेवटचं श्राद्ध त्यांचं कुठे व्हायचं? गयाला. बौद्ध महाबोधी विहारापासून ते मंदिर दूर आहे. खूप दिवस तिथं त्यांचे श्राद्ध व्हायचे, पण ती श्राद्ध चालत चालत कधी तुमच्या महाबोधी विहारापर्यंत आली, तिथे असणाऱ्या आमच्या भिक्षूच्याही लक्षात आलं नाही. आणि ती प्रथा आता बौद्ध तुमच्या महाबोधी विहाराच्या अगदी बाजूला चालू असते. भांडण करून मिटणार आहे का ती? मग काय रिच्युअल देत आहे? एखाद्या दिवस मी सांगतोय, पटणारही नाही कोणाला. तुम्ही तुमच्या बापाचे स्मृतिदिन साजरे करता ना? प्रत्येक जण करता की नाही? आईचे करता, बापाचे करता, सगळ्याचे करता. मग तसा त्यांचा जर एखादा श्राद्धाचा असतो तर का नाही आपण एखादी प्रथा चालू करू की माझ्या बापाचा एखादा महिना
डिक्लेअर करू आणि आम्ही तिथे पुण्यानुस्मरण साधू करून तिथे भिक्षू आणि परित्राण पाठ घेतील. प्रथा चालू करा, ते बाजूला जातील. कारण तुम्ही तुमचं संरक्षण करायला तुम्ही कुठल्याही मान्यता निर्माण केल्याच नाही. ही जी प्रथा आहे, ह्या ज्या प्रथा आपल्याला निर्माण कराव्या लागतील. कारण त्यांचा श्राद्ध करायला गयाला जातो. चुकीचं होतं ते. कशा करता जात होते तिथे? अस्थि विसर्जन त्या गयाच्या नदीमध्ये करायचं आणि एक दगड बौद्धाच्या मूर्तीला मारायचा, हे त्यांनी रिच्युअल केलं होतं. कारण बुद्ध हा 10वा अवतार आहे. 10वा अवतार कशा करता झाला? तर लोकांना भ्रमित करण्याकरता. त्यांचा अवतार काय सांगतो? भगवान बुद्धांनी का अवतार घेतला? कारण लोक एवढे पुण्यवान झाले होते की ती यमाची नोकरी जायची वेळ आली. नरकात कोणी जातच नव्हतं. तिथं यमाची नोकरी जायची म्हणजे लोकांनी पाप पण केलं पाहिजे की नाही. आणि लोकांना भ्रमित करण्याकरता बुद्धांनी 10व्या अवतारातला जन्म घेतला, हे त्यांचं शास्त्र सांगतंय. आणि तेही आत्ता निर्माण केले. आणि म्हणून त्या शास्त्राला जर उत्तर द्यायचं असेल तर आम्ही बुद्धिवंतांनी काही गोष्टी तर्काला धरून असतील आणि त्या जर आपल्याला बौद्धाच्या कल्चरमध्ये बसवता येत असतील तर जास्त शिकलेल्या आणि जास्त बुद्धिवादाने त्याला विरोध करू नाही. कारण आमचे रिच्युअल निर्माणच होत नाही. आणि रिच्युअल निर्माण होत नाही म्हणून बौद्ध धर्म वर जात नाही. आता परत एक सांगतो तुम्हाला की बाबासाहेबांची अपेक्षा मी भारत बौद्धमय करीन. बाबासाहेबांनी खूप विचार करा. बोधिसत्व होते ते. बोधिसत्वाची कृती ही जन्मापासून सुरू होते. ती अशीच नसते प्रत्येक कृती. बाबासाहेबांनी एससी हा प्रवर्ग निर्माण केला. बोधिसत्व खूप दूरवर काम प्रवर्ग निर्माण केलं. बाबासाहेबांना त्यावेळेस माहिती नव्हतं का की मातंग झालं, मांगारोडी झालं, चर्मकार झालं, महारापेक्षा संख्येने कमी आहे आणि भौतिकतेचा नियम आहे की जास्त संख्यावाला कमी संख्यावाल्यावरती वर्चस्व गाजवतो. हा नियम बाबासाहेबाला माहित नसेल का? आता तर आबकड आहे ना. बाबासाहेबांना तेव्हाच करता नसतं आलं का? पण बाबासाहेबांना, कारण बोधिसत्व होते, त्यांची कृती अशी होती की कास्ट मधून क्लास मध्ये आणायचं होतं. म्हणून बाबासाहेबांनी एससी हा काय केला होता? क्लास केला होता. बौद्धमय करील त्याची ती सुरुवात होती 1950 ला. की निदान ह्या कास्ट मधले असणारे मांग महार कंभार हे क्लासमध्ये एकत्र येतील. रिझर्वेशनच्या निमित्ताने का होईना पण खांद्याला खांदा लावून झगडतील, ते एकत्र येतील आणि ते बौद्ध होतील. एकत्र येणं म्हणजे बौद्ध होणं आहे. सुविचार करणं म्हणजे बौद्ध होणं आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढणं म्हणजे बौद्ध होणं आहे. ती अपेक्षा होती. आता ती अपेक्षा खोल ठरवण्याकरता त्या लोकांनी केलेल्या प्रयत्नाला यश येतंय. आणि म्हणून मांगाचा लीडर म्हणतो की बामणाच्या शेंडीमध्ये मांगाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व साठवलेलं आहे. आणि मांगाची छाती फुकते. त्या मांगाला कळलं नाही की बाबासाहेबांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कम्युनल अवॉर्ड मागताना पहिली अट सांगितली होती की या अस्पृश्य हिंदू नाही. मांगाला ते कळायला पाहिजे की बाबासाहेबांनी त्या गोलमेज परिषदेमध्ये तू हिंदू नाही हे सिद्ध केलेलं आहे. आणि तरी आता मांगाची माणसं ती आम्ही हिंदू आहे हे म्हणण्यामध्ये अभिमान. बाबासाहेबाला आपण, आणि त्याच्यामध्ये अपयश त्यांचं नाही आमचं आहे. कारण तो बाबासाहेब आम्ही त्यांना सांगू शकलो नाही. कारण बाबासाहेबांनी मांग महार संभार जी अस्पृश्य जमात होती त्यांच्याच सिद्ध केलं होतं की हे हिंदू धर्मातल्या हिंदू संस्कृतीमध्ये ये नाही, ते हिंदू नाही आहेत. आणि तेव्हाच तुम्हाला कम्युनल अवॉर्ड भेटलो. महात्मा गांधीचा लढाच त्याच्यावरती होता. तो म्हणत होता हे हिंदूचं अंग आहे. बाबासाहेब म्हणत होते हिंदूचं अंग नाही. ह्या गोष्टीमध्ये बघा, मी आता तुम्हाला तिथपर्यंतच घेऊन आलो
कारण ही सर्वज्ञ, त्यापैकी निदान एका प्रश्नाचं उत्तर तरी आम्हाला कळालं पाहिजे. बुद्ध सर्वज्ञ होते, बुद्ध सगळ्या गोष्टीची उत्तरं देत होती. आम्हाला एका एका गोष्टीचं उत्तर शोधलं पाहिजे त्या त्या गोष्टीमध्ये. आता कधी कधी काय होतंय की आपण असं बोलायला गेलं की मग त्याच्या खाली कमेंट्स येतात आणि मग आपणही म्हणतो जाऊ द्या ना, गेले तर. जेव्हा सगळे उद्ध्वस्त होतील तेव्हा कळेल त्यांना. बुद्धाची ही शिकवण नाही. बुद्ध काय शिकवतात की पतन व्हायच्या अगोदरच त्याला हात देऊन वर उचला. पतन झाल्यावर तुम्हाला त्याला सुधारता येणार नाही. पतन व्हायच्या आत सुधारायला सांगितलं. आणि म्हणून ह्या प्रश्नाची, मिलिंद प्रश्नाची उत्तरे आपल्याला आजच्या परिप्रेक्षामध्ये शोधायची असते. एक सोपं उदाहरण परत नागशेनबंदीजींनी त्याच वेळेचं दिलेलं आहे. नागशेनबंदीजी राजाला सांगतात की राजा, त्यावेळेसचे वारीक, राजा काय वारकाच्या दुकानात जात असेल का केस कापायला? वारीक घरी येत असेल ना. तिथे उदाहरण देतात की राजाची दाढी आणि केस कापताना राजाच्या कंगव्याचाच उपयोग केला जातो, पण त्याने केस चांगले कापले म्हणून राजा खुश होतो. कंगवा कोणाचा आहे? राजाचाच आहे. त्या राजाचाच कंगवा घेऊन राजाचे केस चांगले केले, राजा खुश झाला आणि त्या नाव्याला बक्षीस दिले. अशाच प्रकार आहे की सारीपुत्ताविषयी त्या लोकांनी त्यांची केलेली शिफारस भगवान बुद्धांनी छान आहे म्हणून मानली. कारण भगवान बुद्धाचंच उदाहरण त्यांनी सांगितलं होतं. महामोगलायन आणि सारीपुत्त यांनी छोटीशी चूक केली असेल तर ती चूक तेवढी शिक्षा देण्याच्या लायकीची नाहीये. गाय जशी वासराला माफ करते, गाय जशी त्या वासराने तिला टकरा मारल्या तरी ती त्याला शिक्षा देत नाही, त्याचप्रमाणे सारीपुत्त आणि भगवान बुद्धाचं नातं गाय आणि वासरासारखं आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं भलते नागसेन त्यांना देतात की ही दोन्ही वाक्य भगवान बुद्धाचीच आहेत, पण भगवान बुद्ध वेगवेगळ्या परिस्थितीत वापरतात. आणि म्हणून कठोरता आणि कटुता यातला फरक आपल्याला कळाला पाहिजे. कुठलाही भिक्षू कठोर वाणीने जर बोलत असेल तर तो पुढच्याचं हित व्हावं हीच एक अपेक्षा असते. आज म्हणून मी सांगितलं ना तुम्हाला की कठोरता आणि कटुता यातला फरक जर कळायचा असेल तर आमच्यातली बरीचशी मंडळी काय म्हणतात, मरू द्यावं त्यांना, ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून महारांनी मोर्चे काढले. आणि खरं आहे की नाही, मंडल आयोग लागू व्हावा याच्याकरता पॅन्थर पासून तर सर्वांनी मोर्चे काढले. त्यावेळेचा ओबीसीला त्यावेळेचे आरक्षण सांगत होते हे त्यांच्याच करता मागताय, तर ओबीसी यांच्या विरोधात. तुमच्या माहिती करता सांगतो की जेव्हा व्हीपी सिंगांनी मंडल आयोग लागू केला तेव्हा दिल्लीमध्ये एका मुलाने जाळून घेतलं तो ओबीसीचा. किती विचित्र प्रकाराने त्याच्या डोक्यात, त्याच्याकरता ते मंडळ लागू झालं, पण त्याला माहितीच नाही हे माझ्या करता आहे. त्याला वाटलं ते परत महारामांगालाच रिझर्वेशन मिळतंय. त्याने अंगावर पेट्रोल टाकून जळून गेला. हे जिवंत उदाहरण आहे आता 25-30 वर्षापूर्वीची. ही जी त्यांना सांगणारी गोष्ट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. अशाच गोष्टी आमच्याही आयुष्यामध्ये घडत आहेत. 10% जे आता इकॉनॉमिकली बॅकवर्ड करता रिझर्वेशन झाले की नाही, काय आक्षेप होता लोकांचा की एससीच्या लोकांना रिझर्वेशन मिळाल्यामुळं आमचा 90% पोराला नोकरीत किंवा शिक्षणात जागा मिळत, हा आक्षेप होता की नाही. आता 10% बॅकवर्डला दिलं, इकॉनॉमिकली बॅकवर्डला त्याचा कट ऑफ हे बघा. आताच्या ऍडमिशन इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या ऍडमिशन मध्ये जर गेलात ना तर इकॉनॉमिकली बॅकवर्डचा कट ऑफ हा एससीच्या 5% खाली. काय अर्थ आहे त्याचा की तुमचं त्यांनी कधीच खाल्लं नव्हतं, परंतु एवढं संभ्रमित केल्या जातं. आणि हा संभ्रम काढण्याकरता आमच्यातल्या बुद्धिजीवीला पुढं आलं पाहिजे. बुद्धिजीवींनी सांगितलं पाहिजे
भिक्षुनी सांगितलं पाहिजे, कारण भिक्षुनी नुसतं नथीमय शरणम सांगण्यात धम्म नाही. बहुजनाच्या हितासुखा करता जे जे करता येईल, जे जे सांगता येईल, जे जे पटवता येईल ते करणं भिक्षूचं कर्तव्य आहे. आणि म्हणून जे जे बी कोणी भिक्षूवरती व्हिडिओ काढतात आणि त्यांनी चारिकच केली पाहिजे असं म्हणतात, भिक्षूंनी चारिका जरूर केली पाहिजे, पण निमंत्रण, भोजनाचं निमंत्रण स्वीकारू नये असं कधीही सांगितलेलं नाही. बहुजनाच्या हितासुखा करता जे जे करता येईल ते ते भिक्षुनी केलं पाहिजे. आणि म्हणून जशी राजाच्या कंगव्याची उपमा दिली की तो कंगवा त्यांचाच असतो, त्यांच्याच कंगव्याने नावी राजाचे केस व्यवस्थित करतो आणि राजा त्यांना बक्षीस देतो. तशाच प्रकारचा आहे की महामोगलाय आणि सारीपुत्ताला विहारातून काढून दिलं. आणि जेव्हा लोक गाय आणि वासराची उपमा देतात तेव्हा भगवंत खुश होतात का? भगवंताला माहिती नसतं का? परत एक उदाहरण देतो तुम्हाला. जेव्हा विनोद असतो की नाही, विनोद सांगितलं की पहिल्या वेळेस विनोद ऐकला की सगळ्याला हसायला येत, दुसऱ्या वेळेस सांगितला तो तुम्हाला माहिती आहे तर थोडं हसणं कमी होतं. आणि बार बार तोच विनोद तुमच्या कानावर पडत असेल तर इकडून सांगायला सुरुवात केल्याबरोबर तिकडचं म्हणतं माहिती आहे, हसणं तर सोडून द्या, पण त्याचा उपहास व्हायला सुरुवात. म्हणून तसंच असतं की बिना अनुभवाने जर तुम्ही तत्वज्ञान सांगायला गेलात तर ते पचणार तर नाहीच, पण त्याच्यातून विकार निर्माण होतो. म्हणून अनुभवाशिवाय सांगितलेलं तत्वज्ञान हे वांझोट असतं. आणि म्हणून भिक्षूला, त्यावेळेच्या भिक्षूला जोपर्यंत तो अनुभवाने परिपक्व आणि सिद्ध होत नाही तोपर्यंत धम्म सांगण्याची अनुमती दिल्या जात. आत्ताच्या ह्याच्यामध्ये परिपक्व असाल की नसाल, कारण बाबासाहेब का परमिशन देतात दरेकाला दीक्षा दिली पाहिजे? कारण अवेलेबिलिटी नाही. आणि जर तुमच्याकडे उपलब्धता कमी असेल तर मग मात्र आहे त्या गोष्टीमध्ये त्याच्यातून निवडण्याची प्रक्रिया पुढच्याला करता आली पाहिजे. आणि म्हणून आत्ताचे आमचे बुद्धिवंत, जसं मी सांगितलं की तो बुद्धिवंत भिक्षूला म्हणतो की 1.5 मिनिटात मला दीक्षा दे. त्या बुद्धिवंताच्या बुद्धीची आणि डोक्याची किती कीव करावी हे तुम्ही बुद्धिवंतांनी ठरवा. कारण 1.5 मिनिटात त्याला जर बुद्धाची दीक्षा पाहिजे तर बुद्धाची व्याख्या काय केली त्याने? 1.5 मिनिटात बुद्ध सांगितल्या जाईल. आणि म्हणून इथे परत एक दुसरी उपमा देतात म्हणते नागसेन, आणि ती भिक्षुकी देत आहे की एक उपाध्याय आहे तो चारिका करायला गेला. परत तुम्हाला चारिकेचा नियम सांगतो की माझ्या भिक्षापात्रामध्ये मी 5 घरं मागावी हे मला सांगितलेलं आहे, पण माझ्या विहारामध्ये न चालणारे जर अजून 2 भिक्षू असतील तर त्यांची चारिका करण्याची मला परमिशन, कारण त्यांचीही मी चारिका करून यावी. आणि मग मात्र विहारामध्ये गेलेला जो चालू शकत नाही तो भिक्षू उपाध्यायाने आणलेल्या चारिकेला जर तो उपाध्यायालाच वाढून देत असेल त्या भिक्षा पात्रातला तर तो खुश होतो आपल्या शिष्यावरती. चारिका कोणी केली? उपाध्यायाने केली. परंतु तो विहारामध्ये येतो आणि चालू न शकणारा त्यांचा शिष्य जर तो उपाध्यायाला त्याच्याच भिक्षा पात्रातली भिक्षा वाढून देत असेल तर उपाध्याय खुश होतो, त्यांनी चांगलेली चारिका. आणि म्हणून इथे भंते नागसेन सांगतात की बुद्धाचं तत्वज्ञान त्यांनी बुद्धालाच सांगितलं आणि बुद्ध छान म्हणाले. सारीपुत्ता आणि महामोगलांना परत विहारामध्ये घेण्याकरता तिथल्या शाक्याच्या लोकांनी, सहमपती ब्रह्माने भगवंताला केलेली विनंती, दिलेली गाय आणि वासराची उपमा ही भगवंताला आधीच माहिती होती. भगवंताला सर्व काही गोष्टी अगोदरच कळत होत्या. परंतु जसं मी तुम्हाला विनोदाची गोष्ट सांगितली, कारण कधी कधी बघा लय कशी तोडल्या जातात. तुम्ही लोकसभेतल्या वार्तांचा कधी कधी ऐकत असाल की नाही? जर इकडून एखादा समजा राहुल गांधी बोलायला लागला तर तिकडची लोक का बोलतात? कारण त्याच्या बोलण्यातली लय तोडायची असते. कधी म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो.
इथे एक आपले उपासक आहे, त्यांनी युट्यूबवरचा आपलं प्रवचन ऐकलं, ते एवढे प्रभावित झाले, म्हणते की खूप छान प्रवचन करता होतो, मला बी मी येतो म्हणे तिथे. आणि एक दिवस ते इथे आले. आता मी बोलत होतो की बोलताना त्यांच्याकडे बघितलं की असं असं करायचं. आतून त्यांना चांगलं वाटेल, पण माझी लई सुटायची नाही ते त्यांच्याकडे. मी त्यांच्याकडे बघणं सोडलं, समोर बघायला. सांगण्याचा उद्देश असा असतो की आपल्याला माहिती आहे की त्यांची कृती त्यांना झालेल्या आनंदातून आहे, ही मला माहिती. तसंच बुद्धालाही माहिती होती. यांनी जी उपमा दिली ती मीच सांगितलेली आहे, तेच मला सांगताय. उठण्याच्या गोष्टीतून म्हणून परत एक विनोदाची गोष्ट सांगतो. बाळासाहेब ठाकरेचे वडील होते प्रबोधनकार ठाकरे, आणि ते अशी उदाहरणं खूप छान द्यायची. त्यांच्या पुढे बसल्यानंतर त्यांनी उदाहरण दिलं की म्हणजे गायीच्या पोटात आपला हिंदू धर्म सांगतो काय 33 कोटी देव. तुम्ही गेलं तर सांगता गाय का पवित्र आहे, तर तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव. तर ते सांगायचे. आता तुम्ही विचार करा की गायीचं शरीर आहे आणि त्याच्यात 33 कोटी देव राहिले, किती दाटी झाली असेल त्यांची आत, गर्दी झाली असेल की नाही, कुणी इथे कुणी तिथे. आणि तीच गाय जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात गेली आणि त्यांनी मोठ्या काठीने त्याच्या पाठीवर मारलं, तर ती गाय मरण्याच्या ऐवजी त्याच्या पाठीवरचे जवळजवळ 100-200 देव लंबे झाले. ही सांगण्याची कथा अशी आहे की आम्ही उदाहरणं कुठली देतो आणि ती कुठली परत येत. भगवान बुद्धांनीच गाय आणि वासराचं दिलेलं उदाहरण होतं. लोकही त्याच उदाहरणाने भगवान बुद्धाला सांगतात की तुम्ही सारीपुत्त आणि महामोगलाला माफ केलं पाहिजे. कारण ही दोन्ही वाक्य, भगवान बुद्ध सर्वज्ञ होतेच. भगवान बुद्धाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं, परंतु मी ज्ञानी असतानाही पुढचा ज्ञानी असतो का. परत एक उदाहरण सांगतो की भगवान बुद्ध जेव्हा कपिल वस्तूमध्ये जातात, सर्वजण भेटतात भगवान बुद्धाला, यशोधरा भेटत नाही. यशोधरा अडलेली आहे, मला न सांगता गेले. आता आले तर त्यांनी यावं माझ्याकडे. आणि भगवंत जातात यशोधरेकडे, पण एकटे जात नाही. तिथे सारीपुत्त सोबत आहेत. का सोबत येतात. भगवंत सारीपुत्ताला सांगतात की सारीपुत्त मी यशोधरेकडे जातोय, मी सम्यक संबुद्ध आहे, यशोधरा नाही. होऊ शकते ती एखाद्या वेळेस संबुद्धाच्या शरीराला स्पर्श करेल, कारण ती सम्यक संबुद्ध. अडवू नकोस, तू शांत चित्ताने फक्त उभा. भगवंताला माहिती आहे यशोधरा सम्यक संबुद्ध नाही. ते अपेक्षा करतात, कारण कृती आपल्या हातून ती होऊ शकते आणि ती कृती त्या पद्धतीने होईल त्याला साक्षी ते सारीपुत्त. कारण भगवान बुद्धाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु पुढच्याला त्याचं ज्ञान नाही. आणि म्हणून कधी कधी आपण आपल्या परीने, आपल्या प्रकारे, आपल्या वडिलांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या असतात. आपल्या हातून झालेली चूक आपण आपल्या वडिलाला त्याच उदाहरणाने माफ करायला सांगत असतो. तशाच प्रकारचा प्रकार होता भंते नागसेनानी. ह्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर ह्या 3-4 उदाहरणातून दिलेलं आहे. आपल्या लक्षात आलं असेल, आपलंही समाधान झालं असेल, कारण राजा मिलिंदाचं तर झालं होतं, तुमचंही झालं असेल असं गृहीत धरून आजचा प्रश्न आपण इथे संपूया.